नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? मस्त बरेच राहा आणि मस्त असे खात राहा। बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि श्रावण महिन्याला सुद्धा सुरुवात झालेला आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार। तर आपण उपवास निमित्त आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। छान बारीक साबुदाणे घेतलेले आहेत। ते छान असे 1 ते 1.5 तास असे पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्यानंतर त्यामधलं जेवढं पाणी होतं ते मी पूर्ण काढून घेतले। त्यानंतर हे असे मस्त असे सुखे साबुदाणे आपल्याला मिळालेले आहेत। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। साबुदाण्यासाठी आपण बटाटे घेतले, 1 उकडून घेतले, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल बटाटे तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर आपण घेतलं शेंगदाण्याचं कूट, नंतर हे उपवासाचं मीठ आहे, जिरं आहे, त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता। चला तर मग सुरुवात करू। तर आपण एक लिंबू सुद्धा घेणार आहोत। तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा त्यामध्ये घालू शकता।